बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी घोषणा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे। बारामतीमध्ये उमेदवार कोण हे पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहोत। सहानुभूतीच्या जोरावरती निवडणुका बिनविरोध होत असतील तर हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं लक्ष्मण हाकेंचं म्हणणं आहे। ओबीसी आरक्षणासाठी आम्ही रिंगणात उतरणार असंही लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय। बारामतीचं जे बाय इलेक्शन आहे, पोटनिवडणूक आहे, या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही ही आमची जाहीर भूमिका होती आणि ती आहे। त्यामुळे बारामतीची निवडणूक उमेदवार कोण असेल हे तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी आम्ही आवर्जून प्रेस घेऊन सांगू, पण आम्ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही। कारण या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या प्रश्नावरती मी ज्यावेळी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करतोय, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, निवडून गेलेली सत्ताधारी मंडळी असोत किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्स असणारे पवार घराणं असो, हे ओबीसीच्या आरक्षणाबद्दल मात्र बोलताना दिसून येत नाही। राजकारणामध्ये अचूक टायमिंगला महत्व देणारं पवार घराणं किंवा दादांच्या अपघाती निधनानंतर अश्रू ढाळत बसण्यापेक्षा तिसऱ्या दिवशी अचूक टायमिंग साधत उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्राताई गेल्या की नाही गेल्या, किंवा राज्यसभेमध्ये आज्जा नातू म्हणजे पवार साहेब आणि पार्थ पवार राज्यसभेत गेले की नाही गेले, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपली कन्या तिच्या लग्नाची अनाउन्समेंट केली का नाही केली, मग दुःख काही सामान्य माणसांनी करायचं का? तर नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये अजित पवारांचे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। 40 वर्ष राजकारणात असून दादांच्या शब्दाला महाराष्ट्रात किंमत होती। दादा तुम्ही सोडून केलात पण महाराष्ट्रानं तुमची किंमत केली नाही। नो FIR राजकारण लई वंगाळ असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आलाय। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे बॅनर्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। 20 मार्चला सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान राडा झाला। मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीआधीच 16 मार्चपासून या ठिकाणी CCTV यंत्रणा बंद असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात या सगळ्या घटनेमुळे संशयाचं वातावरण निर्माण झालंय। CCTV बंद असणं ही गंभीर बाब असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे। दरम्यान याबाबत सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने खुलासा करण्यात आलाय। तळमजल्यातील पोर्शमधील नूतनीकरणाच्या कामामुळे CCTVची केबल तुटली होती, पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 16 मार्च रोजी CCTV केबल दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। सदर दुरुस्तीचं पत्र केवळ तळमजल्यातील केबल दुरुस्ती संदर्भात होतं असं सातारा जिल्हा परिषदेच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे चौथ्या मजल्यावरती जी घटना घडली त्याचं रेकॉर्डिंग CCTVत झालंय का याबाबत सातारा जिल्हा परिषदेकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे चौथ्या मजल्यावरील CCTV रेकॉर्डिंग बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 20 तारखेला निवडणूक आणि 16 पासूनच नेमकं कसं काय बंद पडलं ते यंत्रणा याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। कसं आहे, समजा त्या दिवशीच बंद पडलं का त्याच्या आधीपासून बंद होतं, आणि डाटा रिकव्हर असतो ना CCTV मध्ये, जेव्हा बंद पडलं त्याच्या आधीपर्यंतचा डाटा रिकव्हर असतो त्या सर्व्हरमध्ये। त्यामुळे ह्या सगळ्याची आता होईलच। आता काय, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की चौकशी सुरू आहे या सातारा प्रकरणाची। त्यामुळे चौकशीमध्ये हा सुद्धा एक भाग येईल ना। आता हे घडवायचं होतं म्हणून पीओपीचं काम काढलं, आणि पीओपीचं काम काढलं म्हणून ते CCTV कॅमेरे बंद पडले। हे वस्तुस्थिती आहे, ते अर्धवट सांगतायत, हे पूर्ण वस्तुस्थिती आहे। आणि त्यातून ते पुरावे सापडू नयेत, आणि मंत्र्याला तो बिचारा पहिलेच किरकोळ मंत्री बारीक, त्याला थोडं बसलं, अधिक बसले असते तर महाराष्ट्राचा मंत्री शहीद झाला असता, आणि शहीद करण्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव लिहिण्यामध्ये आणि कोणा